यांची जी काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमधून थेट त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यांना त्याची कल्पनाच नव्हती असं देखील सांगितलेलं. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता या शपथविधीसाठी कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे सगळे आमदार, खासदार, त्याचबरोबर प्रमुख नेते या शपथविधीसाठी उपस्थित असणारच आहेत. मात्र शरद पवार गटाकडून कोण येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या शपथविधीसाठी शरद पवार गटाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही असं काहीसं चित्र पाहायला मिळतं आहे. सध्या विधिमंडळामध्ये आमदारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये 2 प्रस्ताव खरं तर मांडण्यात आले. फक्त 2च प्रस्तावांसाठी खरं तर ही मिटिंग तातडीनं बोलावण्यात आलेली होती. त्यासाठी ती म्हणजे अजित पवार यांच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करणं, त्याचबरोबर अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे जो काही शोक प्रस्ताव घ्यावा लागतो किंवा ती तर विधानमंडळाची परंपरा राहिलेली आहे, विधिमंडळाची परंपरा राहिलेली आहे किंवा पक्षाची ज्या काही बैठका होतात तेव्हा अशा कुठल्याही नेत्याच्या अकाली जाण्यानंतर तशा पद्धतीचा शोक प्रस्ताव हा मांडण्यात येतो आणि अजित पवार यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव तसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्यानंतर तातडीनं दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि सगळ्याच आमदारांनी बहुमतानं सुनेत्रा पवार यांचे गटनेते म्हणून गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे. आणि आता संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या लोकभवन मधल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या पद्धतीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातल्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांकडे दिली जाईल आणि त्यानंतर शपथविधीच्या या कार्यक्रमासाठी सगळेच नेते, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि स्वतः सुनेत्रा पवार या रवाना होतील. लोकभवनमध्ये तशा पद्धतीची आसन व्यवस्था सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत आणि अगदीच काही मिनिटांचा हा शपथविधी पार पडणार आहे. तशा पद्धतीची बैठकीची सूचना सुद्धा देण्यात आलेली होती आणि आता ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. आता 5 वाजता सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नक्कीच कृष्णा, सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे. एकमतानं त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली. सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत आणि राज्याच्या 17व्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या आज संध्याकाळी 5 वाजता घेतील. राजभवनामधल्या लोकभवन दरबारामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवारांची एकमतानं गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा सुद्धा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. तर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली. राष्ट्रवादीची काही वेळापूर्वीच ही बैठक झालेली असून अजूनही आमदार जे आहेत ते विधानभवनात आहेत. सुनेत्रा पवारांना पक्षनेता म्हणून सर्व संविधानिक अधिकार आता असणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहताय, पक्षनेता म्हणून सर्व संविधानिक अधिकार हे आता सुनेत्रा पवारांकडे असतील. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये सगळे आता निर्णय ह्या सुनेत्रा पवार या घेऊ शकणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत काय, तर त्या संदर्भात आता सध्या चर्चा सुरू आहे. मात्र निर्णय काय असणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुनेत्रा पवार याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील असा देखील एक चर्चा यामध्ये आहे. मात्र याआधी उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील आणि त्यानंतर पक्षाची कार्यकारिणीची बैठक होईल. या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मग सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं जाईल अशी चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षामधले सर्वाधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री किंवा पक्षाचा आता गटनेता म्हणून संविधानिक अधिकार जे आहेत ते आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील.